आपली ईची जी सिरीज होती आज एंड होत आहे। याच्यात आपण जवळपास 200 ते 250 वर्ड्स झाले असतील टोटल। एक सिनोनिम्स आणि अँटोनिम्स 2 ते 3 त्याच्यासोबत एका वर्डसोबत असे 8 वर्ड्स आपण घेतो। प्रत्येक 8 वर्ड्स म्हटलं तर आपल्या जवळपास 40च्या आसपास एका सिरीजमध्ये वर्ड्स जातात आपल्या ह्या 5 मिनिटाच्या। तर मागचे पण तुम्ही जे 5-5 मिनिटाचे सिरीज आहेत ते बघून घ्या। आता ईचं संपत आहे आपलं, याच्यानंतर आपली एफची सिरीज चालू होईल उद्यापासून। तर आपण ईची सिरीज एंड करत आहोत। तर बघूया, पहिला शब्द आहे एक्सटर्नस। एक्सटर्नस म्हणजे अनावश्यक, इरिलेव्हंट, अननेसेसरी, सुपरफ्लुअस, जे की गरजेचं नाही आहे, जे की एक्स्ट्रा आहे। त्यालाच अँटोनिम्समध्ये आहे बघा, रिलेव्हंट, नेसेसरी, इसेन्शियल, आवश्यक म्हणू शकतो याला, इम्पॉर्टंट पण म्हणू शकतो, एक्स्ट्रापोलेट म्हणू शकतो। एक्स्ट्रापोलेट म्हणजे काय, निष्कर्ष काढणे, डिड्यूस, एस्टिमेट आणि प्रोजेक्ट, गेज पण म्हणू शकतो, अंदाज होतो त्याला। निष्कर्ष म्हणजे पर्याय काढणे असते। अँटोनिम्स म्हणजे डाऊट आहे, इग्नोर करणे आहे, डाऊटफुल पण म्हणू शकता, डबल झाले तर डाऊटफुल म्हणूया। एक्स्ट्रिकेट म्हणजे अडचणीतून बाहेर काढणे किंवा मुक्त करणे। रिलीज आहे, फ्री आहे, लिबरेट म्हणजे मुक्ती करणे आणि रिलीव्ह म्हणजे पण मुक्त करणे असते। अँटोनिम्समध्ये बघा, ट्रॅप म्हणजे अडकवणे आहे, इम्प्रिझोन म्हणजे कारावास म्हणू शकतो, इंटँजल म्हणजे गुंतवून सोडणे किंवा गुंतवणे, एक्स्ट्रोवर्ट म्हणजे बहिर्मुख म्हणू शकतो आपण, मिसळून राहणारा, ग्रिगॅरियस समाजशील, अफेबल म्हणजे फ्रेंडली राहणारा, आउटगोईंग म्हणजे बाहेरच्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होणारा। आणि त्यालाच अँटोनिम्समध्ये काय, इंट्रोवर्ट म्हणजे स्वतःमध्ये राहणाराच, शाय म्हणू शकतो, रिझर्व म्हणू शकतो, जो की बोलका नाही असा, जास्त न बोलणारा। पाचवा आहे एक्झाल्ट। एक्झाल्ट म्हणजे आनंद व्यक्त करणे, रिजॉय, डिलाईट, जॉयफुल म्हणू शकता इथं, जॉयफुल, हॅपी पण येतं। अँटोनिम्समध्ये बघा, लॅमेंट म्हणजे शोक असतं, सॉरो, दुःख, मोर्न म्हणू शकतो, सॅड पण म्हणू शकता याला। सहावा बघा, इग्रिजियस म्हणजे अत्यंत वाईट किंवा खराब झालेलं असतं, आउटरिजियस, शॉकिंग, एक्स्ट्रीमली बॅड पण म्हणू शकता याला। इग्रिजियस अत्यंत वाईट अवस्था किंवा खराब म्हणू शकतो। अँटोनिम्समध्ये बघा, ॲडमायरेबल म्हणजे प्रेमळ किंवा कमेंडेबल, कौतुकास्पद, अपेलाउड पण म्हणू शकतो याला। सातवा बघा, इनरवेट। इनरवेट म्हणजे कमी करणे किंवा शक्तिहीन करणे, बिलिटल करणे म्हणू शकतो, डिबिलिटेड म्हणजे कमी करणे, विकन करणे। अँटोनिम्समध्ये बघा, स्ट्रेंथन मजबूत करणे, इनविगोरेट म्हणू शकतो, फोर्टिफाय म्हणू शकतो, फोर्टिफाय म्हणजे पण मजबूत करणे असते, बोल्ड म्हणू शकता। आठवा बघा, इबुलंट म्हणजे आनंदी, जॉयफुल, हॅपी, इन्थुझियास्टिक, गे म्हणजे पण आनंद असतो। अँटोनिम्समध्ये बघा, ग्लोमी, डिप्रेस, सॅड म्हणू शकतो, सॉरो म्हणू शकतो, सॉरो म्हणजे दुःख असतंय। तर ह्या प्रकारे हे 8 वर्ड्स होते। आता परत एकदा आपण एक वर्ड्स आणि त्याचा एक सिनोनिम्स अँटोनिम्स घेऊया। एक्सटर्नस म्हणजे अनावश्यक, इरिलेव्हंट, त्यालाच अँटोनिम्समध्ये आहे रिलेव्हंट किंवा नेसेसरी। एक्स्ट्रापोलेट म्हणजे निष्कर्ष काढणे, एस्टिमेट अँटोनिम्समध्ये डाऊट आहे, एक्स्ट्रिकेट म्हणजे अडचणीतून मुक्त करणे किंवा बाहेर काढणे, फ्री, रिलीज, रिब्लेट आहे, त्याला ट्रॅप आहे अँटोनिम्समध्ये। एक्स्ट्रोवर्ट म्हणजे बाहेर मिसळणारा, लोकात राहणारा, त्यालाच अँटोनिम्समध्ये आहे बघा, इंट्रोवर्ट म्हणजे स्वतःमध्ये राहणारा, कुठेही न मिसळणारा। एक्झाल्ट म्हणजे आनंद व्यक्त करणे, जॉयफुल, हॅपी म्हणू शकता आपण, त्यालाच अँटोनिम्समध्ये लॅमेंट, शोक करणे, इग्रिजियस म्हणजे अत्यंत वाईट किंवा खराब, आउटरिजियस, ॲडमायरेबल अँटोनिम्समध्ये वापरू शकता। इनरवेट म्हणजे शक्ती कमी करणे किंवा विकन करणे एखाद्याला, अँटोनिम्समध्ये आहे स्ट्रेंथन, मजबूत करणे। आठवा बघा, इबुलंट म्हणजे जॉयफुल, आनंद, हॅपी, आणि अँटोनिम्समध्ये दुःखी किंवा सॅड म्हणू शकतो, ग्लोमी आहे। तर अशा प्रकारे ही ईची सिरीज होती। अशा प्रकारे आपण मागचे पण बघून घ्या, ABCD पर्यंत आलं आहे, आता ई आहे, नंतर एफ चालू होईल आपली। आपल्या @360 एज्युकेटर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच व्होकॅब्युलरीची सिरीज बघत राहा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात, धन्यवाद, थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद।